नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 24 फेब्रुवारी 2026. ही कालचा खाट रंगवायचा राहिला आहे. हे फक्त मागची बाजू राहिल्या का राहिल्या की कलर संपला ना. काल एवढी एवढी डबे आणलेली, हे सगळं पुढंच कलर संपला सगळा. आता दुसरा कलर आणला आहे, तो ठेवला आहे बघा, इकडे ठेवला आहे बघा. तुम्हाला दाखवतो. डबी डबल आणली काल कलरची बघा. ही काल नवीन आणली, म्हणजे ही काल रात्री पण दिला आहे ना, त्यामुळे कलर बाहेर आले जरा. रात्री नांडेसनी कलर दिला. ही राहिलं का नाही, ह्याला कलर दिला रात्री, ह्याला आणि ह्याला राहिलेलं, त्यामुळे कलर बाहेर आला आहे ना. आता ब्रश ठेवला भिजवत. एका पातेल्यात ब्रश भिजवत ठेवला आहे. टर्पिल नव्हतं ना, टर्पिल आता आणले. टर्पिल आत ठेवले. टर्पिल म्हणजे त्यात ब्रश बुचकावं लागणार नाही, मग हे ब्रश निघतो ना. ते टर्पिल पाण्यासारखं असते ते. आता हे कलर मला हे सगळं कलर घासून काढलंय कालच. तर देतो कलर द्यायच्या अगोदर पहिला काय म्हणले मला ध्यानात नाही आहे. जाळ्या काढा म्हणलेली, घरातल्या जाळ्या काढतो. जाळ्या काढा म्हणलेली. सगळ्या जाळ्या जायचं का नाही, इथं एवढं नाही त्या जाळ्या. इथं कोपऱ्यात जाळ्या आहे, ते सगळ्या लाईट लावलं पाहिजे. सगळ्या कोपऱ्यात जाळ्या आहेत त्या. इथं सगळीकडं जाळ्या आहेत त्या. पायपीच्या इथं पण जाळ्या आहेत त्या सगळ्या लाईटीच्या. आता मला जाळ्या काढायला काय यूज, झाडू घेतला पाहिजे. जाळ्या काय झाडून काढतो आता. सगळं पाईप येऊन हे होतंय ना सगळं. हे हात पोचत नाही तरी पोचून काढायला लागतंय. जाळ्या काढलेलं कसं घर स्वच्छ राहतं ना. जाळ्या काढल्यावर म्हणजे एकदम स्वच्छ घर ठेवायचं, तेव्हा ती घर कसं स्वच्छ राहतं. ते बघा, ह्याच्या पण सगळ्या जाळ्या भरल्या. ठीक आहे, हे आम्ही गणपती दिवशीच काढतो नाही. गणपतीचं पाताळ पुढच्या वर्षीच काढतो, त्यामुळं ह्याच्यावर जाळ्या होते त्या. कोपऱ्यात आहे इकडं, त्या पायपीच्या इथं पण आहे त्या. झालेले जाळ्या नसते त्या, किरकोळ जाळ्या असते त्या पंख्याच्या इथं पण आहे त्या. ही पंख्याच्या वर आहे त्या सगळ्या जाळ्या इथे. पंखा पुसला नाही अजून. तर मला पंखा पुसायला पाहिजे नंतर. लय महिने झालं ना, म्हणजे 2 महिने झालं पुसलाच नाही पंखा. थोड्या वेळानं पुसतो पंखा. आता इथं आहे का स्वयंपाकखोली जाळी नाही. इथं परवा काढले जाळी स्वयंपाकखोलीत काही नाही आहे. आता देतो कलर द्यायच्या. हां, भाजी सांगितलेली निवडा आहे ना, भाजी निवडा सांगितलेली. ही काय भाजी, आणि भाजी आता आहे कुजलेली आहे बघा. हे सगळं चिकट झाले, कुजल्या सगळ्या. म्हणजे एवढी नाही कुजलेली, फक्त ती पाणी सुटले आणि मऊ झाले सगळं. ही पण भाजी तशीच झाली आहे. काय इथं सगळं ओले झार झाले. ही वाशा आला आहे. 3 पेंड्या आणले त्या. अरा ही तर पाकच पाणी सुटलं बघा. बिलबिलीच झालं सगळं आहे का. आता मला भाजी कशी चिरली पाहिजे नेमकं कशी नोट करू, कारण की सगळं ओली झाल्या ना भाजी. एक काम करतो, सगळी देठासकडे चिरून टाकतो. अशी काही येती घेतो. ह्याला येते म्हणतात माहीत ना आमच्या ह्याला. आता ही इकडं कुजलं आहे सगळं. असं
पहिला अशी कापतो. हे बघा सगळा दीड बाजूला टाकतो. आता ही डायरेक्ट चिरतो बा अशी, म्हणजे नीट करायची झंझट होती. डायरेक्ट चिरतो. भाजी कठीण वाटते. काय येतेलाच धार नाही आमच्या, ह्यालाच धार नसेल रे. हे बघा देठा सकड चिरले, म्हणजे देठ म्हणजे हे सगळं काढून टाकलं. इथपर्यंत काढून टाकलं नाही, इथपर्यंत सगळे कुजलेलं आहे. त्यामुळं नुसती चिरून टाकले म्हणजे काम सोपं केलं. ते हातानं निवडत बसले की 2 तास लागणार. त्यामुळे ह्याच्यानं चिरली. ही सगळी चिरतो आता. हे बघा बेट ह्याचा म्हणतो, कधी पण आयडिया का नाही लईच बेट आला ह्याच्यात, एवढं काढून टाकतो. अशी माझ्याकडे आयडिया करायची भाजी चिरण्याची, म्हणजे आपला वेळ वाचतोय ना. निवडण्यापेक्षा आपला वेळ वाचतोय, चिरण्यात वेळ जात नाही आपला. अशी आहे माझी आयडिया भाजी चिरायची. चिरली भाजी एवढी. आता ही सगळं बेट बाहेर फेकून कचऱ्यात, सगळं ह्याच्यातच भरून देतो फेकून. लय झालंय कचरा, लय झालाय घरात. ही भाजी आणल्या परवा दिवशी, म्हणजे शुक्रवारी. नाही शुक्रवार परवा दिवशी नव्हता, आज सोमवार आहे ना. हां 2 दिवस झालं भाजी आणून. शुक्रवारी बाजार असतो ना, शुक्रवारी आणली ती भाजी. तेव्हापासून नीट करायचं झालंच नाही. देतो कचऱ्यात फेकून. कचरा भरला आहे का काय? हाय मोकळा आहे कचरा भरली. मला वाटलं कचरा आहे का काय यात. पातेलं ठेवतो इथंच. मित्रांनो मी एक चॅलेंज लावणार आहे. काय चॅलेंज लावणार आहे? मला ह्यो खाट उचलते का बघूया. कारण की ह्यो खाट 25 वर्षापूर्वीचा खाट आहे ह्यो. म्हणजे किती जड असेल बघा. आत्ताचे खाट कसं हलक्या खाट आलेत ना. हा 25 वर्षाचा खाट म्हटल्यावर आता मी बघू मला उचलते का बघू एकट्याला. मी उचलून दाखवतो तुम्हाला. बघूया मला किती ताकद आहे. म्हणजे मला ट्राय करायचं आहे ह्यो खाट उचलते का नाही. म्हणजे किती मजबूत खाट आहे ते मला बघायचं आहे. त्यामुळे मी उचलण्याचा प्रयत्न करणार आहे. आता उचलतो बघा. तर ही कसा उचलू तीच कळेना. थांबा ही पाईपमध्ये टाकली. ही खाट लय जड आहे, नाही उचलणार. नाही असं पालता पाडून बघूया. असं पाडून ह्याच्या असं पाडतो खाट आणि ह्याच्या खाली जाऊन असं उचलतो. बघूया उचलाय येतोय का मला. ह्याच्या खाली जाऊन उचलतो. पण ह्याच्या खाली यायचं का मला. येणं राहायला खाली. असं जातो. नाही कसं करतो माहिती आहे का. पाटानं उचला येते का बघूया माझ्या खाट. बघूया असं खाट मला आवडते का बघतो. माझ्या पाठीवर आवडते का बघू खाट. म्हणजे उचलते का बघूया माझ्या पाठीवर. उंट कसा उठतो तसा उठतो बघा आता. आईला लय वजा आहे, लय वजा. उचललं ना. कसा आहे उचलला का नाही. हे बघा खाट उचलला. उचलला बघा उचलला खाट. उचललेलं का नाही खाट. आत्ता खाट उचललेला बा. तुम्ही बघितलाच चिला. मी ट्राय केलं किती वज आहे खाट. बघू कसा उचललेला आत्ता. माझ्या पाठीनं मी खाट उचलला असा. आता असा उचला येतो का बघतो मी. असा
म्हणजे असा इथे का बघूया उचलाय मला. नाही इकडं उचलतो, तुम्हाला दिसणार नाही. इकडं उचलतो बघा, उचलते का बघा मी. उचलला बघा कसा आहे. जरा तरी उचलला का नाही. इथपर्यंतच उचलला. हो या पायापत्रच उचलला एवढा, कारण की एवढ्यावर नाही येऊ शकत मी. एवढ्यावरच आलो आहे मी उचलून खाट पायापत्र, कारण की लय जड खाट आहे. उचलल्यावरच कळते किती जड खाट आहे.